ह्युमन रिलीफ फाउंडेशन आणि SMBTच्या संयुक्त महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, तर हजारो नागरिकांनी घेतला लाभ. विविध मान्यवरांची उपस्थिती. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार प्रेक्षक, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती ह्युमन अल्पसंख्याक रिलीफ फाउंडेशन आणि SMBT हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर झालेलं आहे, महाआरोग्य शिबिर. त्या संदर्भात ही बातमी. तमाम आलम इस्लाम को योम जश्न विलादत मुबारक हो. अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह. हुजूर सरवर आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के 1500वें जश्न विलादत के मौके पर ह्यूमन रिलीफ फाउंडेशन की जानिब से आज फ्री मेडिकल चेकअप कैंप का प्रोग्राम का आगाज हुआ है. उसमें तमाम बीमारों का चेकअप किया जाएगा, तमाम बीमारी का इलाज किया जाएगा. उसी तरह से फाउंडेशन के माध्यम से सोशल एक्टिविटीज की जा रही है और उनको SMBT हॉस्पिटल इनका सहयोग रहा है. इसी माध्यम से सोशल वर्क किया जा रहा है. तो अल्हम्दुलिल्लाह, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के सदके तुफैल अल्लाह इस फाउंडेशन को तरक्की अता फरमाए, और जो भी डॉक्टर्स की टीम है इनको भी अल्लाह तरक्की अता फरमाए, और इसी तरह से हमारे तमाम भाइयों को दीनी खिदमत अंजाम देने की तौफीक रफीक अता फरमाए, और तमाम उम्मत मुस्लिमा इस मेडिकल कैंप का फायदा लेते हुए जरूर बस जरूर तशरीफ लाए और अपना चेकअप करवाए. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. जश्न ईद मिलादुन नबी के मौके पर, जैसा कि हम सभी जानते हैं कि आज हमारे नबी सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को इस दुनिया में आए 1500 साल मुकम्मल हो चुके हैं. इस खुशी के मौके पर संगमनेर शहर के अंदर ह्यूमन रिलीफ फाउंडेशन, इस फाउंडेशन तरफ से एक बहुत ही बेहतरीन एक मुफ्त आरोग्य तपासनी शिविर यहाँ पर रखी गई है, जिसमें हर बीमारी का इलाज, हर बीमारी का उपचार और हर बीमारी की दवा यहाँ पर फ्री दी जा रही है. और ये संगमनेर शहर में, मैं तो कह रहा हूँ कि बहुत दिनों के बाद इस तरह का ये प्रोग्राम और ये शिविर आयोजित की गई है. जश्न ईद मिलादुन नबी के मौके पर मैं पूरे संगमनेर वासियों से ये दरख्वास्त करता हूँ कि यहाँ पर आए, अपनी बीमारी का चेकअप कराए, डॉक्टरों की सलाह ले. और जिन्होंने इसको आयोजित किया है, SMBT हॉस्पिटल है, इनके सहयोग से जिस फाउंडेशन ने इसको आयोजित किया है, उनके लिए भी दुआ करें. अल्लाह ताला उनको इसी तरह से खिदमत खल्क करने की तौफीक अता फरमाए. अस्सलाम वालेकुम. संगमनेर शहरामध्ये मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी झाली परवाच, आणि उद्या सुद्धा शहरामध्ये मिरवणुकीचा मोठा कार्यक्रम आहे. या निमित्ताने शहरामध्ये जे समाजसेवक आहेत, ज्यांचं वुमेन रिलीफ फाउंडेशन म्हणून हे सर्व तरुण, हे सर्व युवक यामध्ये काम करतात, त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली की SMBT जे आपलं ट्रस्ट आहे याच्या माध्यमातून SMBT हॉस्पिटलचं संपूर्ण मोठं महाआरोग्य शिबिर या ठिकाणी घ्यावं. आणि त्यामुळं आपण हे महाआरोग्य शिबिराचं नियोजन डॉक्टर हर्षल तांबे, त्याचप्रमाणे आपले नामदार साहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर जयश्रीताई थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी केलेलं आहे. सर्व आपले नगरसेवक बंधू यांचंही या ठिकाणी मोठं मार्गदर्शन आहे. या ठिकाणी वसीमभाई आहे, महम्मदभाई आहे, सर्वच जे आमचे नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून सर्व आपल्या समाजामध्ये असणारे विविध आजाराचे तपासणी या ठिकाणी ठेवलेली आहे. खरं तर कदाचित कुणाकोणाला आजार कळत नाही, शुगर झालेली असते, BP झालेला असतो, काही ना काही झालेलं असतं, पण स्वतःला लक्षात येत नाही. आणि अशा या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी हे समजलं जातं. रक्ताची तपासणी आहे, त्याचप्रमाणे हृदयरोगाची आहे, महिलांचा आरोग्य विभाग वेगळा आहे, अस्थिरोगाचा वेगळा आहे, त्याचप्रमाणे औषधं सुद्धा 3 दिवसाचे या ठिकाणी
मोफत देत आहोत. त्यांचे एक्सरे करायचे, त्यांचे एक्सरेसुद्धा करत आहोत. TD युकोसुद्धा या ठिकाणी सुद्धा आहे. त्याचप्रमाणे कार्डिओग्रामसुद्धा या ठिकाणी काढला जातो. जर आपल्याला काही दोष आढळला तर त्या सर्व प्रकारचं SMBTमध्ये आपल्याला पूर्ण ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली जाणार आहे. आत्ता आपल्या अमृतवाहिनी हॉस्पिटल या ठिकाणी एक्सरे आणि इकोसाठी आपण पाठवत आहोत. अनेक पेशंट गेलेले आहेत आणि सध्या आपला सर्वांचा आहार हा चुकीचा असतो. त्यामुळं तरुणांना बऱ्याचशा ब्लड प्रेशर, शुगर यासारखे आजार होतात. परंतु त्यांना वाटतं आपण तरुण आहे, आपल्याला काही होणार नाही. याच्यामध्ये असताना ते आजार त्यांचे अशा महाआरोग्य शिबिरामध्ये निश्चितपणे शोधले जातात. मी SMBT ट्रस्टचे डॉक्टर हर्षल तांबे यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी या ठिकाणी मोठं आपल्याला खूप सुंदर प्रकारचं नियोजन केलेलं आहे. खूप सुंदर प्रकारचं एक डिपार्टमेंट, स्त्रीरोगाचं वेगळं आहे, सर्जरीचं वेगळं आहे, अस्थिरोगाचं वेगळं आहे, जेवढे अगदी मूत्रपिंड रोगाचं वेगळं आहे, मेंदूचं वेगळं आहे, असं सर्व डिपार्टमेंट या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी सर्व तपासण्या चालू आहे. नागरिकांचा, महिलांचा, पुरुषांचा, लहान मुलांचा, सर्वांचा प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. मी आपल्या रिलीफ या ह्युमन रिलीफ ही आपण त्यांचा असा हेतू की आपलं जे वुमेन आहे म्हणजे जी माणूस आहे त्याला रिलीफ मिळावं, त्याला कुठल्या प्रकारचा त्रास नसावा, असं हे मंडळ आहे यांचं. त्यांनी सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं. मी तुम्हालाही मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते. मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचा जो आदर्श आहे, त्यांचं जे आत्मचरित्र आहे, त्यांचं जे कुराण आहे, त्याला सुद्धा मी खरंच मनापासून मी या ठिकाणी वंदन करते. धन्यवाद. सबसे पहले मैं वुमेन अल्पसंख्यक मुस्लिम कमेटी का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ इसके लिए कि आज मुस्लिम समाज के अंदर जो उन्होंने कैंप रखेले हैं वो बहुत अच्छा है. बहुत एक उनके जो ग्रुप है बहुत अच्छा काम कर रहा है समाज के अंदर, और ये समाज के लिए बहुत ज़रूरी है ये काम, क्योंकि इसके अंदर जो बहुत गरीब लोग रहते हैं उनके या जिसके पास ऐसे घर के अंदर परेशानियां रहती है, ऐसे लोगों के लिए एक कैंप इतना बेहतरीन उनके लिए है. तो मैं इन सब लोगों का मैं मुस्लिम समाज की तरफ से उनका मैं अभिनंदन करता हूँ, उनका आभार मानता हूँ कि उन्होंने बहुत अच्छा कैंप दिया और ऐसे ही काम वो आगे आने वाले दिनों में करते रहे, ऐसा मैं शुभेच्छा देता हूँ. आज या ठिकाणी ह्युमन रिलीफ फाउंडेशन, अल्पसंख्याक फाउंडेशनच्या वतीनं या संगमनेर शहरामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय. खरं म्हणजे हा सर्व समाजाकरता हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. परंतु विशेषतः जो अल्पसंख्याक समाज आहे त्या समाजाला पैशाअभावी ट्रीटमेंट घेणं अवघड होतं आणि या माध्यमातून या संस्थेनं सर्व या थरातील लोकांना, गोर गरीब, वंचित, निराश्रित अशा सर्व लोकांना या ठिकाणी आरोग्याचं एक दालन उभं केलेलं आहे, उघडं करून दिलेलं आहे. मी माझ्या वतीनं आणि सर्व समाजाच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. अशा प्रकारचे अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले गेलेले आहेत. जसं पूर्वी या ठिकाणी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा प्रकारचा त्या ठिकाणी इस्लाम की शहजादिया अशा प्रकारचा सुद्धा उपक्रम याच फाउंडेशननं या ठिकाणी केलेला आहे. वेळोवेळी ते समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि म्हणून या फाउंडेशनमध्ये काम करणारे जे काही व्हॉलेंटियर्स आहे किंवा स्वयंसेवी हे संघटक आहेत किंवा स्वयंसेवी सेवक आहेत त्या सर्वांचं मी मनोभावे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम. आज 7 सितंबर ईद ए मिलाद के मौके पर हमारे संगमनेर का एक जाना माना NGO ग्रुप जो काफ़ी अच्छा है, ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यक फाउंडेशन, इनकी जानिब से जो आज SMBT हॉस्पिटल के थ्रू से जो यहाँ पर कैंप रखा गया है, ये बहुत ही अच्छा आज कैंप चालू है. और मैं देख रहा हूँ हमारी माँ बहनें ज़्यादा दिख रही है और इस NGO के जरिए हमारे फाउंडेशन के अध्यक्ष और सब संचालक और उनके सब दोस्तों ने बहुत ही अच्छा काम किया है. साथ ही साथ ये ऐसा मैं तो अल्लाह से भी दुआ करूँगा, आपसे भी विनती करूँगा कि ऐसे प्रोग्राम आप हर साल लें जिससे हेल्थ के लिए अवेयरनेस हमारे समाज में होना बहुत ज़रूरी है. और आप देखेंगे यहाँ
आप जब देखेंगे कि यहाँ मर्दों से ज़्यादा मस्तूरात की गर्दी है, मतलब हमारे औरतों में, हमारी माँ बहनों में भी इस कैंप के ज़रिए से अवेयरनेस बहुत ज़्यादा हो रही है। और मैं अपने पूरे मुस्लिम समाज और साथ संगमनेर उत्तर की तरफ से आपके ग्रुप का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और दुआ करता हूँ कि अल्लाह आपको ऐसे कामों के लिए तरक्की भी दे और हिम्मत भी दे। हे जो गोरगरिबांकरता जे आमच्या पैगंबरांचा जो संदेश आहे का कुठलंही काम सामाजिक हितातून धार्मिक काम केलं गेलं पाहिजे, आणि तो संदेश ह्युमन राईट्सनं आज ह्युमन रिलीफ राईटनं जो घेतलेला आहे तो खरोखर वागण्याजोग आहे। आज गोरगरीब लोकांना फ्रीमध्ये आज सगळ्या टेस्ट केल्या जात आहेत। याचा उद्देश आमच्या पैगंबरांनी खूप हाल चेष्टा करून हा समाज, हा इस्लाम धर्म स्थापन केलेला आहे, आणि त्याच्यातून सर्व धर्माच्या लोकांना, जरी भारतामध्ये आमचे 58 देश असले देशामध्ये, पण आमच्या भारतामध्ये सर्व 58 देशापेक्षा सर्वात जास्त संख्या अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची या भारतामध्ये आहे। आणि म्हणून या भारताचं पण आम्ही मान सन्मान करून या देशामध्ये जो अल्पसंख्याक समाज सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेला समाज आहे, परंतु त्यांची दखल या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कायम आमच्या संघ जरी किती सामाजिक कामं केले किंवा क्षुल्लक कारणावरून आमच्या समाजाला बदनाम करण्याचं काम केलं जातं, परंतु ह्युमन राईटने जो ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनने जे शिबिराच्या माध्यमातून सर्वांना संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की सामाजिक कामामध्ये ह्या ह्युमनच्या सर्व सदस्यांनी एक सामाजिक उपक्रम हा एक अतिशय सुंदर आणि एक चांगल्या कामातून सुरू केलेला आहे। मी त्यांचं सर्व अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं, आमच्या राधाकृष्ण विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। प्लस इथून पुढच्या काळामध्ये आत्तापर्यंत काय होतं की जे सामाजिक कामं जे होते त्याला जे चुकीच्या दिशा देण्याचं काम काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं होतं, आणि आज या ह्युमन फाउंडेशननी एक चांगला उपक्रम घेऊन एक संदेश दिला आहे की ह्या सामाजिक कामातून पैगंबर जयंती साजरी केली पाहिजे। असे गोरगरिबांना ज्यांना फायदे मिळतात असेच कार्यक्रम घेऊन, समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन सर्व समाजाला एक संदेश देण्याचं काम या ह्युमन फाउंडेशनने केलेलं आहे। मी त्यांचे सर्व सदस्यांचा मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यक फाउंडेशन की तरफ से आज जो मोहम्मद पैगंबर की 1500 सालवी जयंती है, उसके मौके पर आज मेडिकल चेकअप का कैंप रखा है। ये सभी नौजवानों का और सभी जिनने इसमें हिस्सा लिया उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और इनकी हौसला अफजाई के लिए दुआ करता हूँ। अस्सलाम वालेकुम। अल्लाह तमाम इंसानों को सलामत और अमन से रखे। आज ईद मिलादुन नबी के मौके पर ह्यूमन रिलीफ फाउंडेशन की तरफ से हेल्थ रिलेटेड और सेहत के ताल्लुक से एक मुफ्त फ्री शिविर रखा गया है। अल्लाह इस शिविर को कामयाब करे और अल्लाह से दुआ करता हूँ कि इसी तरह ये फाउंडेशन इंसानों के भलाई के लिए काम करे। मैं उम्मत फाउंडेशन और वसीम मेंबर की तरफ से ह्यूमन रिलीफ फाउंडेशन का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, और इसके साथ इनके लिए जो योगदान दिया है, जो मदद की है, डॉक्टर हर्षल तांबे, डॉक्टर सुधीर तांबे और सत्यजीत दादा और नामदार बाड़ा साहब थोरात, इनके ज़रिए से SMBT कॉलेज ने, हॉस्पिटल ने इनकी योगदान दिया इनके साथ। तो मैं उम्मत फाउंडेशन और वसीम मेंबर की तरफ से SMBT हॉस्पिटल और ह्यूमन रिलीफ फाउंडेशन का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, और मैं दुआ करता हूँ कि आने वाले वक्त में इसी तरह से ह्यूमन रिलीफ फाउंडेशन इंसानों की भलाई के लिए काम करे और अल्लाह इन्हें कामयाब करे। अस्सलाम वालेकुम। ह्यूमन रिलीफ फाउंडेशन और उसके साथ में SMBT कॉलेज, उनके दोनों के संयुक्त विद्यमान से ये जो बड़ा शिविर हो रहा है, इसके लिए शुभेच्छा दे रहे हैं। इसके लिए मोहम्मद पैगंबर जयंती का जो अपन ने ये लिया है, यानी वो समय है, सबसे उचित समय
पैगंबर साहब ने यही संदेश दिया, गरीबों की सेवा करो और उनके साथ में सबको साथ लेके चलो। तो यही जो है तो आप जो कर रहे हैं, आपके लिए हमारे सब तरफ से शुभेच्छा है। हिंदू मुस्लिम सब भाई भाई है और भाई भाई होते हुए अपन सब एक मिल के साथ जाके अपन इस भारत को उन्नति के रास्ते पे लेके जाएंगे। देखो ये जो बीमारी है, बीमारी आदमी को खोखला कर देती है और बीमारी को जड़ से पहचानना बहुत ज़रूरी बात है। जल्दी अपन ने बीमारी पहचान ली तो बड़ी बीमारी भी छोटी होती है, और यदि जल्दी नहीं पहचानी तो छोटी बीमारी भी बड़ी होती है। इसलिए आप जो ये कर रहे हैं, ये बीमारी पहचान का एक तरीका है, और जिसकी वजह से बड़ी बीमारी होएगी नहीं और समाज अच्छा हो जाएगा। बस यही मेरी आपके साथ में सबको दुआ है और मैं सलाम करता हूँ। धन्यवाद। नमस्कार, मी बानोवी शेख, ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानव अधिकारची जिल्हाध्यक्ष। आज ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनने जे कामगिरी दाखवली आहे, ईद ए मिलादुन नबीच्या सणानिमित्त जे SMBT हॉस्पिटलचं शिबिर भरवण्यात आले, खरोखरच खूप एकदम चांगलं लोकांचा पण प्रतिसाद मिळाला आणि खूप चांगली सुविधा त्यांनी केली आहे। ह्युमन रिलीफ अल्पसंख्यांच्या फाउंडेशनला मी खरोखरच खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना पुढील कार्यास खूप असेच काम करत राहा, त्यांच्या हातून हे चांगले कार्य घडत राहा अपेक्षा करते। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज ये हुस्न इत्तेफाक है कि जमीयत उलमा तहसील और शहर की मीटिंग के निस्बत से शहर संगमनेर आना हुआ। माशाल्लाह यहाँ पर गुफरान भाई की दावत पर, जो अल्हम्दुलिल्लाह आज ही नायब सदारत के ओहदे पर तफवीज़ किए गए जमीयत उलमा की मीटिंग में, तो उनकी दावत पर ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यक फाउंडेशन की तरफ से यहाँ पर एक रिलीफ कैंप इन्होंने लिया, जिसको देखकर बड़ी खुशी हुई। कुरान पाक में अल्लाह ताला फरमाते हैं, फ़ैज़ा मरीज़ तो फ़हुव यशफ़ीन। दूसरी जगह फरमाते हैं, कुल लिल्लज़ीना आमनू हुदन व शिफ़ा, कि ये शिफ़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यौम पैदाइश पर इन्होंने एक अच्छा उपक्रम लिया। एक अच्छी पेशकदमी है, एक पेशरफ्त है कि आक़ा नामदार अहमद मुश्तबा मोहम्मद रबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इशाले सवाब के लिए तमाम लोगों को इकट्ठा करके गरीब, मज़दूर, कमज़ोर, दुबलों को के लिए इन्होंने एक माशाल्लाह SMBT के ताउन से यहाँ एक ये कैंप लिया। मैं उनको, उनके रफ़क़ा को, जमीयत की पूरी टीम की जानिब से उनको जज़ाकल्लाह कहता हूँ, शुक्रिया कहता हूँ, और अल्लाह रब्बुल इज़्ज़त की ज़ात से ये उम्मीद करता हूँ कि अल्लाह ताला उनको इस ह्यूमन रिलीफ को भी और जमीयत के भी माध्यम से, इसके ज़रिए से उनको तरक्यात से नवाजें। और मैं हमारे मौलाना आसिफ शाबान साहब, हमारे कारी अखलाक साहब, जमीयत उलमा ज़िले के नासिक ज़िले के सदर अनीस अज़हर साहब, और हमारे ज़िले के बॉडी में मुफ्ती सालिम साहब, हमारे सैयद खलील साहब, अब्दुर्रऊफ़ साहब, अकबर भाई, निसार भाई और हमारे फेरोज़ भाई, इन तमाम से भी गुजारिश करूँगा, खुसूसन खलील भाई से, वो भी इनको मुबारकबाद पेश करें। आज अहमदनगर जिल्हा जमीयत उलमा यांच्या निवडीचा एक आयोगातर्फे, जमीयत उलमा हिंदतर्फे एक जमीयत उलमा हिंदचा जो शिष्टमंडळ आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतोय। मौलाना इर्शादुल्लाह मखदुमी यांच्या नेतृत्वाखाली आमचे जमीयतचे जिल्ह्याचे अध्यक्ष मौलाना इर्शादुल्लाह मखदुमी काझी शहरात म्हणजे जिल्हा अहमदनगर। आज संगमनेर शहरी आल्या असता इथं पाहिल्यानंतर म्हणजे अंतकरणापासून जे आनंद व्यक्त करायचे ते गुफरान साहेबांना तर आजच पाहिलं मी, ते गुफरान साहेबांच्या वतीने प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम इथं आयोजन करण्यात आला आणि ते आमचे नेते बाळासाहेबजी थोरात त्यांच्या जो SMBT चालतोय त्यांची टीम म्हणजे 60 लोकांची टीम जवळजवळ इथं आली आणि ते गुफरान बहिणी संगमनेर शहरवासियांना हे सर्वरोग निदान शिबिर हा उपक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वात प्रथम तर मी गुफरान बाईंचं अभिनंदन करतो। त्यानंतर त्यांचे सर्व सहकारी व त्यांचे सर्व मित्र, हा टीम वर्क आहे, एकटे गुफरान भाई करू शकत नाही, त्यांच्या संपूर्ण
ह्युमन रिलीफ फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो आजचा कार्यक्रम, हा उपक्रम एक नवीन उपक्रम जे राबवण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून अभिनंदन करतो व दिलगिरी पण व्यक्त करतो की आम्ही आमच्या शहरामध्ये अशा कार्यक्रम घेत नाही. नगर शहरात आम्ही राहणारे जिल्ह्याचं स्थान आहे, पण इन्शाअल्लाह पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही आमच्या शहरामध्ये असंच कार्यक्रम घेऊ, इथलची प्रेरणा घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.